नमस्कार मंडळी. मंडळी आज कासेगाव हिंद केसरी मैदान पार पडत आहे. खरं तर डोळ्याचे प्राण फेडायला आणि चांगलाच जबरदस्त लढती गटालाच अनुभवायला मिळतात. प्रत्येक गटामध्ये देखील चांगला जबरदस्त लढती होतात. गट क्रमांक 2 मध्ये चांगलीच काटाकीर आणि जबरदस्त लढत झाली. घरनिकेचा राजा आणि चेंडूमध्ये घरनिकेच्या राजाने आणि चेंडूने निकाल घेतला आणि त्यानंतर दुसरी गाडीने यांना चांगलं कॉम्बिनेशन दिलं. तर मंडळी त्यानंतर आजच्या कासेगाव हिंद केसरी मैदानामध्ये गट क्रमांक 8 मध्ये एक सुंदर अशी आणि डोळ्याचे प्राण फेडेल आणि काटाकीर लढत झाली. त्या लढतीमध्ये नक्की निकाल कोणी घेतला? त्या गट क्रमांक 8 मध्ये टॉपची गाडी होती कॉकटेल आणि बैलगाडी शर्यत देखणा हत्यार पिस्टन 2211. पिस्टन 2211 आणि कॉकटेलचं नक्की काय झालं? सेमीसाठी पात्र झाले का? नक्की निकाल कोणी घेतला? सविस्तर डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊया आपण रॉयल नादा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. तर चला या प्रथमतः चॅनल एक सबस्क्राईब करा. तर मंडळी गट क्रमांक 8चा निकाल हा तास क्रमांक 4 वरती धावलेल्या गाडीला दिला. आशिक पळाला बघा. आशिकने निकाल घातला. एका बैलाचं नाव आहे आणि त्यासोबत कोण होतं पेहरा फिक्स माहीत नाही. पण गट क्रमांक 8 मध्ये कॉकटेलचा आणि पिस्टनचा पराभव झाला. हरकत नाही, येणाऱ्या मैदानामध्ये नक्कीच कॉमबॅक करेल. आशिकने गट क्रमांक 8चा निकाल घातला. कॉकटेलचा आणि पिस्टनचा गटाला पराभव झाला आजच्या कासेगाव हिंद केसरी मैदानामध्ये. तर तुम्ही बघू शकता गट क्रमांक 8 मध्ये कशी लढत झाली. तर तुम्हाला काय वाटतं या लढतीबद्दल आणि व्हिडिओबद्दल? ते त्या लढतीबद्दल आणि त्या पळाबद्दल ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला एक लाईक करा, चॅनल एक सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.